सिटी वन व दीपस्तंभ क्रिएशन आपल्यासाठी घेऊन आला एक नवीन शो ज्याचं नाव आहे उगवते तारे। या शोच्या माध्यमातून जे नवीन कलाकार जे स्ट्रगल करत आहेत, ॲक्टिंग म्हणा, डान्स म्हणा, सिंगिंग म्हणा, अशा लोकांना एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। आजच्या या उगवत्या तारे शोमध्ये आपल्याकडे आलेले आहेत शुभम लवांडे। शुभम, आपलं स्वागत आमच्या या शोमध्ये। बरं, पहिला प्रश्न तुला की या क्षेत्रामध्ये तुला आवड कशी निर्माण झाली? आवड म्हणजे लहानपणापासून असं म्हणजे टी व्हीवर आम्ही शोज वगैरे बघायचो घरी सगळे, इंडियन आयडल वगैरे लागायचं आधी, त्याचं सारेगमप लिटिल चॅम्प्स बघायचो। तर असंच बघता बघता मला पण असं वाटलं की आपण पण असं ट्राय करावं। तर मी पण असं ट्राय करून मग मला वाटलं की आपण पण यात काहीतरी करावं, म्हणून मग मी प्रॅक्टिस चालू केली। काहीतरी म्हणजे तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे? कुठल्या क्षेत्रामध्ये तुला इंटरेस्ट आहे? सिंगिंगमध्ये इंटरेस्ट आहे। अच्छा, सिंगिंगमध्ये, म्हणजे तुला सिंगिंगमध्ये करिअर करायचं। तर तुझ्यामध्ये एक सिंगर लपलेलं आहे, म्हणजे एक टॅलेंट लपलेलं आहे, हे तुला कधी जाणवलं असं? म्हणजे आमच्या स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये असे कॉम्पिटिशन्स व्हायचे आधी। तर मी स्कूलमध्ये असंच एका कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतला होता, सिंगिंग कॉम्पिटिशन होतं। तर मग त्यात मी जनगण मन म्हटलं होतं। अच्छा, आणि तसंच मग त्यात मला फर्स्ट प्राईज भेटलं। अरे वा। तर मग मला अजून आवड त्यात निर्माण झाली असं, आणि माझं खूप कौतुक पण केलं आमच्या प्रिन्सिपलनी, टीचर्सनी वगैरे। अच्छा, आणि घरी आल्यावर घरच्यांना दाखवलं, मला एक कंपोज बॉक्स भेटला होता। स्कूलच्या व्यतिरिक्त अशी कुठे तुला संधी भेटली का? स्कूलच्या व्यतिरिक्त नाही, अशी संधी नाही भेटली अजून। म्हणजे प्लेबॅकची एखादा कुठली पण शॉर्ट फिल्म असेल किंवा एखादा टायटल सॉन्ग असेल असं कुठे काही केलं? अजून तर नाही भेटली अशी, पण जर भेटली तर नक्कीच मी संधीचं सोनं करून। अच्छा अच्छा, तुला खूप शुभेच्छा। बरं, तुझं या क्षेत्रामध्ये तुझा आयडॉल कोण आहे? म्हणजे तू ज्याला तू माझा आयडल अरिजित सिंग मला आवडतं खूप। अच्छा, काय कारण, कशाबद्दल आवडतं? कारण म्हणजे त्यांची जी व्हॉइस क्वालिटी आहे ना, ती म्हणजे अशी डायरेक्ट अशी हृदयाला टच होते, अशी व्हॉइस क्वालिटी। त्यांना तू कॉपी करतो, त्यांना फॉलो करतो असं काय? फॉलो म्हणजे मला आवडतं, त्यांचे गाणे ऐकायला आवडतं। अच्छा अच्छा अच्छा, बरं, हे सगळं तू करतो, तुला घरच्यांचा पाठिंबा आहे यासाठी? घरच्यांचा पाठिंबा आहे, आधी नव्हता। अच्छा, पण आता मी त्यातच जास्त फोकस करायचं ठरवलं, म्हणून घरचे पण आता। अच्छा, मग आता म्हणजे काय करायचं ठरवलं? म्हणजे तू मला आता म्हणजे प्रॅक्टिस तर मी करतो आता, पण मला प्लेबॅक सिंगर बनायला नक्की आवडेल। आणि काय हरकत नाही, तुला खूप शुभेच्छा। बरं, तू एखादं आपल्या प्रेक्षकांसाठी एखादं मराठी गाणं काय असेल? ओके, प्रेम रंगात रंगुनी प्रीत झंकारते मनी, प्रेम रंगात रंगुनी प्रीत झंकारते मनी, अंतरंगात ऐकूये साध होत से जीवा, वो भावना आजीव गंधात नाहुनी गीत ये आकारुनी, अंतरंगात ऐकू ये साध होत से जीव हा,
तुझ्या आवाजामध्ये. नक्कीच तुला जर संधी मिळाली तर त्या संधीचं तू सोनं करशील, यापेक्षा वेगळं मी काय सांगू शकत नाही. बरं, दुसरं स्वतःचं असं काही कंपोजिशन तू केलेलं आहे, मग ते मराठी असो किंवा हिंदी असो, असं काही केलेलं आहे तू स्वतःचं मी कंपोजिशन? असं बनवलंय हिंदी गाण्यांचं. हिंदी आहे का? ऐकव ना तू, काय प्रॉब्लेम आहे? तू जो नजरों के सामने होगा नहीं, तुझको देखे बिना मैं मर ना जाऊं कहीं। तू जो नजरों के सामने होगा नहीं, तुझको देखे बिना मैं मर ना जाऊं कहीं। तुझको भूल जाऊं कैसे, आने ना मनाऊं कैसे, तू बता। रोके ना रुके नैना, मेरी ओर है तू रहना। रोके ना रुके नैना। काटता हूँ लाखों लम्हे, कटते नहीं है, साए तेरी यादों के चटते नहीं है। काटता हूँ लाखों लम्हे, कटते नहीं है, साए तेरी यादों के हटते नहीं है। सूख गए हैं आंसू तेरी जुदाई के, पलकों से फिर भी बादल हटते नहीं है। दूरी मैं मिटाऊं कैसे, माने ना मनाऊं कैसे, तू बता। रोके ना रुके नैना, तेरी ओर है मैं रहना। I feel love when I look into your eyes. I believe if you move from my side, I will lose it. I will lose it. देखो करीब से, मिले हैं नसीब से, आएगा पल ये पैगाम। आज अचानक तुमसे मिले, ये तो नहीं है बेवफा। पूछो जरा इस दिल से, हम हैं मिले मुश्किल से, कल पे ना हो हम जो यहाँ। गजब का है दिन, सोचो जरा, ये दीवानापन देखो जरा। तो अकेले हम भी अकेले मजा आ रहा है, कसम से कसम से, ओ कसम से। गुजरने वाली हवा बता, मेरा इतना काम करेगी क्या। मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम मेरे गाँव में है जो गली, जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे। वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी मूड़ी
शुभम, खूप छान मस्त कॉम्पिटिशन केलंय. निश्चितच आमच्या या सदरातून लोकांपर्यंत तू पोहोचशील आणि तुला कुठेतरी एक जागा तुझी निर्माण होईल एवढंच मी सांगू शकतो. तू आमच्या या शोमध्ये आला उगवते तारे, तुझं खूप खूप धन्यवाद. परत भेटूया आपण. त्यावेळेस तू नक्कीच एखादं फिल्मसाठी तू एखादं गीत गायलेलं असतील ही मी देवासमोर प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच.